नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रागिनी आकाश आणि भूमी यांना विचारत असते की तुम्ही दोघे जण माझ्या विरोधामध्ये काय षडयंत्र रचताय, काय तुमच्या दोघांचं चाललंय तरी काय. तेव्हा इथे रागिनी अथर्व, मानसी आणि पौर्णिमा यांना म्हणत असते की हे दोघे जण माझ्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र रचतायत, बरोबर ना. मग आता या सगळ्याची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे नाही का. रागिणीच्या विरोधामध्ये तुम्ही इथे प्लॅनिंग प्लॉटिंग कराल आणि मला काही कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला. तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय हे मला कळायलाच हवं. बोला ना तुम्ही दोघेजणं, काय चाललंय तुमच्या दोघांचं माझ्या विरोधामध्ये. तेव्हा भूमी आणि आकाश म्हणत असतात, हे बघा बाईसाहेब, आम्ही काहीही केलेलं नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की खोटं बोलू नका, तुम्ही दोघेजणं नक्कीच माझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅनिंग करताय. मग याची शिक्षा तर झालीच पाहिजे. तुम्ही 4 दिवस काहीही खायचं प्यायचं नाही, उपाशी राहायचं. आणि हे आकाश, तू आहे ना, माझ्या मागे मागे ऑफिसमध्ये यायचं नाही, घरीच राहायचं, घरची सगळी कामं करायची आणि काहीही खायचं प्यायचं नाही. 4 दिवस तुम्ही उपाशी राहायचं. तेव्हा आकाश म्हणत असतो, बाईसाहेब, उपाशी राहणे इतकं आम्ही काही केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे तू नाही सांगायचं आम्हाला, मी तुला जी शिक्षा दिली आहे ना ती तू भोगायचीच. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मग हवं तर तुम्ही मला शिक्षा करा, मी 4 दिवस उपाशी राहायला तयार आहे. पण भूमीला नको, भूमीच्या गोळ्या सुरू आहेत, तिचा आजार पण वाढेल, ती उपाशी राहिली तर ती अजून आजारी पडेल. तेव्हा रागिनी म्हणते, ते मला नाही सांगायचं, याचा विचार माझ्या विरोधामध्ये प्लॅनिंग करायच्या आधी करायचा होता. तेव्हा मानसी आणि पौर्णिमा, तुम्ही दोघी जणी आकाश आणि भूमीवरती बारीक लक्ष ठेवायचं, या दोघांना काहीही खाऊ द्यायचं नाही, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो आई, मी या दोघांनासुद्धा काहीही खाऊ देणार नाही, मी यांच्यावरती बारीक लक्ष ठेवेन. तेव्हा इथे आकाश आणि भूमी सगळी कामं आवरतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, आवरलंस का सगळं. तेव्हा ती म्हणत असते की तुला भूक लागली असेल ना. आकाश म्हणतो, नाही नाही, मला इतकी भूक नाही लागली. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे तुला भूक सहन नाही होत, तुला भूक लागली असेल. काय करायचं आता, रागिनी पटवर्धनने आपल्याला उपाशी राहायची शिक्षा दिली आहे ना, आणि त्या पौर्णिमाला लक्ष ठेवायला सांगितलं आहे. ती पौर्णिमा CCTV कॅमेऱ्यासारखी 24 तास आपल्यावरती लक्ष ठेवून होती, बघितलंस ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाहीतर काय, मला कळत नाही आहे की ह्या लोकांचं नक्की चाललंय तरी काय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, हे घे, तू आता पाणी पी बरं, पाणी प्यायलं ना तर भूक थोडी कमी होते असं म्हणतात. तेव्हा ती आकाशला पाणी प्यायला देते. आकाशसुद्धा पाणी पितो आणि नंतर भूमीलासुद्धा पाणी प्यायला सांगतो. तेव्हा इथे भूमी फोनवरती बोलत असते. बलदेव विचारत असतो की तुम्ही दोघांनी काही खाल्लं का. तेव्हा भूमी म्हणते, नाही काही खाल्लेलं नाही आहे, पण आम्ही पाणी प्यालो आहे, पाणी प्यायल्यानंतर भूक थोडी कमी होते ना म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आज आपल्या दोघांना उपाशी झोपावं लागेल. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, हे दिवससुद्धा जातील आकाश. तेव्हा इथे भूमी आता त्याला उशी देत असते, तर उशीच्या खाली एक पिशवी असते. तेव्हा ती म्हणते की या पिशवीमध्ये काय आहे, कोणी ठेवली असेल ही पिशवी इथे. तेव्हा भूमी ती पिशवी बाहेर काढते, तर त्याच्यामध्ये असतात वडापाव, 2 वडापाव असतात. तेव्हा आकाश म्हणतो की या घरामध्ये सगळेजण आपल्या वाईटावरती आहेत, कोण आहे ती व्यक्ती जे आपल्याला सपोर्ट करते आणि हे वडापाव आपल्याला खाण्यासाठी ठेवले असतील. तेव्हा दोघेजण आता एक एक करून वडापाव खातात. तर इथे रागिणीने आता वेगळा प्लॅन केलेला असतो भूमीला त्रास देण्यासाठी. तिने आता भूमीच्या सकाळच्या गोळ्या लपवून ठेवलेल्या असतात. रागिनी म्हणत असते की चला, नवा दिवस, नवा अध्याय, आता या भूमीला मी पुन्हा त्रास देणार. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाशला वाण सामान आणण्यासाठी पाठवले. मानसी आणि अथर्व दोघेजण हॉस्पिटलला गेलेत आणि इथे आकाशच्या मागे मी पौर्णिमाला पाठवले. घरामध्ये कुणीच नाही आहे, आता मी या भूमीला त्रास देणार. भूमी म्हणत असते की माझ्या गोळ्या कुठे गेल्या. ती सगळीकडे ड्रॉवरमध्ये शोधत असते, आपल्या रूममध्ये शोधत असते, पण तिला गोळ्या काही सापडत नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की ही मुलगी पण ना, ही मुलगी काही सुधारणाऱ्यातली नाही आहे.
आपली क्षितिजा हिने कुठे बरं माझ्या गोळ्या ठेवल्या असतील मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे आता भूमीला त्रास होत असतो. भूमी म्हणत असते की माझ्या गोळ्या कधी सापडतील आणि मी कधी घेईन. त्या गोळ्या नाही घेतल्या तर मला त्रास होतो, माझं डोकं दुखतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की चला आता या भूमीला आहे ना, जो त्रास होईल ना तो बघून मला खूप आनंद होईल. म्हणजे ही गोळी घेतली नाही तर ती काय मरणार नाही, पण तेवढ्या वेळामध्ये तिला जो काही त्रास होईल ना, त्याने मात्र मला खूप जास्त आनंद होईल. तेव्हा रागिनी म्हणते की तिला आता सांगते की तुझ्या गोळ्या तुला कधीच सापडणार नाही आहेत. भूमी म्हणत असते की मला आता चक्कर यायला लागले. मला कसं तरीच व्हायला लागले. कधी माझ्या गोळ्या सापडणार आहेत? मी बाहेर हॉलमध्ये कुठल्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या असतील का? जाऊन बघायला हवं. तेव्हा भूमी आता बाहेर येत असते गोळ्या बघण्यासाठी आणि ती खाली उतरत असताना जिन्यावरून ती पडलेली असते आणि खाली ती आता जोरात कोसळते. तिला इथे लागलेलं सुद्धा असतं आणि तेव्हा तेव्हा इथे रागिनी तिथे हसतच येते. तेव्हा भूमी म्हणत असते, "एक मिनिट, हे बघा माझ्या गोळ्या मला देताय का प्लीज? त्या ड्रॉवरमध्ये माझ्या गोळ्या आहेत, त्या मला आणून द्या ना." तेव्हा इथे रागिनी जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते, "काय? तुला तुझ्या गोळ्या देऊ? तुला खरंच असं वाटतंय की मी तुला तुझ्या गोळ्या देणार आहे? आणि तुझ्या गोळ्या काही त्या ड्रॉवरमध्ये नाही आहेत. हे बघ, हे बघ तुझ्या गोळ्या माझ्या हातामध्ये आहेत, हातामध्ये. पण ही गोळी मी तुला देणार नाही आहे भूमी. कळलं ना? तुला त्रास होताना बघून मला किती आनंद होतोय म्हणून काय सांगू." तेव्हा इथे आकाश वाणसामान घेण्यासाठी मार्केटमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच ज्या व्यक्तीला संदेशला त्याला भेटायचं असतं ना, त्याने त्याला मेसेज केलेला असतो की मी इथे आता मार्केटमध्ये आहे, तुम्ही मला भेटायला या. तेव्हा आकाश म्हणत असतो की चला, या माणसाने माझं बोलणं सिरियसली घेतलं आहे आणि तो आता इथे मिठाला जागतोय. माझ्यावरती आता त्याने विश्वास ठेवला आहे. तेव्हा जाऊन आता त्याची मदत घेतो. तेव्हा तो त्याला आता भेटायला आलेला असतो. पण इथे आकाशला संशय आलेला असतो की पौर्णिमा त्याचा पाठलाग करते. तेव्हा जी व्यक्ती त्याला भेटायला आलेली असते ना, ती व्यक्ती आता आकाशच्या समोर येणार. तेवढ्यातच आकाश त्याला हात करतो आणि म्हणतो की मला भेटायला येऊ नकोस म्हणून. जा इथून निघून जा. तेव्हा तो म्हणतो, "अरे, एवढी मोठी रिस्क घेऊन मी आकाश सरांना महत्त्वाची माहिती सांगायला आलो आहे आणि आकाश सर मला भेटू देत नाही. मला इथून जायला सांगतायत. आता मी काय करू? कशी काय आकाश सरांपर्यंत माहिती पोचवू?" तेव्हा इथे आता पौर्णिमा लपून बसलेली असते. आकाश त्या माणसाला तिथून जायला सांगतो आणि पटकन जाऊन आता पौर्णिमाचा हात पकडतो आणि म्हणतो, "तू काय करतेस इथे सांग ना? काय करतेस इथे? माझा पाठलाग का करतेस?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "कारण मला आईनेच तुझा पाठलाग करायला सांगितले. तुझ्यावरती विश्वास नाही आहे ना म्हणून. वाणसामानाचं निमित्त करशील आणि इथे आईंच्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅनिंग करशील. कुणाला तरी भेटायला आला असशील. म्हणून मी इथे तुझ्या विरोधामध्ये पुरावा मिळवायला आलेली आहे. तर मला इथे येऊन आता तुझा पाठलाग करायचा आहे. तू कुणाला भेटतोस, काय करतोस, हे सगळं बघायचं होतं म्हणून. आणि मला इथे आईंनीच पाठवले, कळलं तुला?" तेव्हा इथे भूमीला आता त्रास खूपच जास्त होत असतो. तिचा त्रास वाढत असतो. ती म्हणत असते, "बाईसाहेब असं करू नका. माझी गोळी मला परत करा. मला गोळी घेऊ द्या. नाहीतर माझा त्रास वाढेल." तेव्हा रागिनी म्हणते, "हो का? घे ना, घे गोळी घे. तुला खूप जास्त त्रास होतोय ना, गोळी घे." ती म्हणते, "तुम्ही जर मला गोळी नाही दिली तर मला चक्कर येईल आणि मी इथेच कोसळे ना." रागिनी म्हणते, "येऊ दे ना, आली तर चक्कर. काय होतंय त्याला? चक्कर आली तर एवढा काही फरक पडत नाही." तेव्हा आकाश म्हणतो, "काय गं पौर्णिमा, पण मी बाहेर पडल्यानंतर तू आणि तुझी बाईसाहेब एवढे तुम्ही घाबरता का? म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की मी रागिनी आत्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करेन? म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की रागिनी पटवर्धन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आणि ते आमच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आली आहेस ना, बरोबर ना? मग याचा अर्थ असाच होतो की रागिनी पटवर्धनने नक्कीच काहीतरी लपवून ठेवलं आहे आणि ते आमच्या हाती लागू नये याचा प्रयत्न ते करतायत." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की "भूमी, तुला खरं सांगू का? म्हणजे तू ही गोळी खाल्ली नाहीस तर तू काही मरणार नाहीस मला माहिती आहे. पण तुझी जी काही तडफड होते ना, तुझी तडफड बघून मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू. मला खूप आनंद झाला आहे तुला असं तडफडताना बघून." तेव्हा आकाश म्हणतो, "पौर्णिमा, तुला या गोष्टीची भीती वाटते ना की मला रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावा मिळेल आणि मी तिला पुन्हा जेलमध्ये टाकेन, असं वाटतंय ना तुला?
तेव्हा इथे तुम्हाला ह्या गोष्टीची भीती आहे की जर मी बाहेर पडलो किंवा मी आणि भूमी आम्ही दोघांनी प्रयत्न केले तर रागिनी पटवर्धनला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू आणि आमचं घर जे बळकावले ना तिने ते परत मिळवू, या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, हो की नाही? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते असं काही नाही आहे. आईंच्या विरोधात तुला काहीसुद्धा सापडणार नाही आहे. कळलं तुला? तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा. तेव्हा आकाश म्हणतो अच्छा, म्हणजे एक गोष्ट तू मान्य करतेस ना की जर आम्ही प्रयत्न केले तर रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये आम्हाला काहीतरी मिळू शकतं आणि तुमची अशी इच्छा आहे की ते आम्हाला मिळू नये. यासाठी तुम्ही आम्हाला पुरावे गोळा करण्यापासून अडवताय. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, माझ्या गोळ्या द्या तुम्ही. प्लीज माझं इथे अंत बघू नका. तेव्हा रागिनी म्हणते बाई, मला माहिती आहे ना तुला ही गोळी नाही घेतली तर किती त्रास होणार आहे ते. पण इथे तुला कुणीही वाचवायला येणार नाही, अगदी कुणीही. घरामध्ये कुणीच नाही आहे ना. आणि जर कुणी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला ना तर मी तसं होऊसुद्धा देणार नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आकाश, आता तर मी तुला चॅलेंजच करते. तू किती आणि काहीही प्रयत्न केलेस ना तरी आईंच्या विरोधामध्ये तुला काहीच मिळणार नाही आहे. जा, तू कितीही प्रयत्न कर, काहीच मिळणार नाही तुला. तेव्हा आकाश म्हणतो अच्छा, म्हणजे तू हे मान्य करतेस ना की काहीतरी आहे जे मी शोधलं तर तू प्रॉब्लेममध्ये येऊ शकतेस. तुम्ही दोघीजणी प्रॉब्लेममध्ये येऊ शकता हे तर तुम्हाला माहिती आहे ना. मी प्रयत्न केले तर पुरावे मिळवू शकतो, याचीच तुम्हाला भीती वाटते आणि म्हणूनच तुम्ही माझा पाठलाग करताय. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की तू जरी गप्प बसलास तरी तुझी ती बायको आहे ना भूमी, ती काही शांत बसणार आहे का? ती जाऊन आता आईंच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते, तुमच्या हाती काहीच लागणार नाही आहे. अजिबात तुम्हाला काहीच मिळणार नाही. तेव्हा इथे रागिनी हसत असते जोरजोरात आणि म्हणत असते काय गे भूमी, तुला कोण वाचवायला येईल ग इथे? बिच्चारी भूमी, तुला कुणीही इथे वाचवायला येणार नाही आहे. तू अशीच तडफडून तडफडून याच जागेवरती मरशील ना. आणि रागिनी आता हसत असते. तेवढ्यातच तिच्या आनंदावरती विरजण टाकण्यासाठी जोगतीनमाई तिथे आलेले असतात. जेव्हा भूमी इथे आता तडफडत असते तेव्हा रागिनी म्हणते काय ग, कोण वाचवेल तुला? सांग ना, कोण वाचवेल? कोण येईल तुझ्या मदतीला? तेव्हा तिथे जोगतीनमाई येतात आणि म्हणतात की ज्याच्या मदतीला स्वतः आई योगेश्वरी येते त्यांना दुसरं कुणाच्याही मदतीची गरज नसते. आई योगेश्वरी आहे ना, आई योगेश्वरी भूमीला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे आणि ती सक्षम आहे. तेव्हा रागिनी घाबरते. रागिनी आता रागाने बघायला त्यांच्याकडे सुरुवात करते. ती म्हणत असते की ह्या जोगतीनमाईला सुद्धा आत्ताच यायचं होतं का? तेव्हा इथे आता जोगतीनमाईने बघितलेलं असतं की रागिनी ही भूमीला आता गोळ्या देत नसते आणि भूमीने जर गोळी खाल्ली नाही तर तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. तेव्हा रागिनीला वाटत असतं की जर तू आता ह्या गोळीशिवाय मेलीस ना तर माझ्यावरती संशय येणारच नाही, कारण ना मी तुला गोळी मारले ना मी तुला चाकूने मारले. मी तुला ह्या गोळीने मारलेली आहे. ही गोळी जर तू घेतली नाहीस तर तुझा जीव जाईल. म्हणजे मला जेव्हा पोलीस विचारायला येतील ना की हे सगळं कसं घडलं तेव्हा मी माझ्या अभिनयाला सुरुवात करेन. मला तर माहितीच नाही हे सगळं काय घडलं, कसं घडलं, कशी बिचारी भूमी आम्हाला सोडून गेली, आम्हाला तर काही माहितीच नाही आहे, असं मी नाटक करेन. तुला तर माहिती आहे नाटक करण्यामध्ये मी किती जास्त पारंगत आहे ते. तर अशा रीतीने इथे आता रागिनी भूमीला घाबरवत असते आणि तेवढ्यातच भूमीला वाचवण्यासाठी आई योगेश्वरी स्वतः तिथे येते. आणि इथे जोगतीनमाई म्हणतात की जेव्हा आई योगेश्वरी भूमीला वाचवायला येतात तेव्हा दुसरं कुणाचीही गरज लागत नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आकाश भूमीला फोन करून सांगतो की मला रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा सापडला आहे, क्ल्यू सापडलेला आहे. तरी इथे आलेली असते पौर्णिमा आणि ती म्हणत असते की आई शांतपणे ऐकून घ्या, मी काय सांगते ते. भूमी आणि आकाश नक्कीच तुमच्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र रचतायत, तुमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत, हे कळते का तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आता काहीही झालं तरी रागिनी पटवर्धनला एक्सपोज करणारच. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा येतात आणि म्हणतात की आकाश कुठे आहे सांगा ना, आकाश कुठे आहे? आकाश कुठेतरी बाहेर गेलाय ना, माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला गेलाय ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते नाही, आकाश तर कुठेही गेलेला नाही आहे, आकाश इथेच आहे घरामध्ये. तेव्हा रागिनी म्हणते काय, आकाश घरामध्ये आहे?
असूच शकत नाही, कारण मला इथे आत्ताच पौर्णिमाने सांगितलं की आकाश घरातून बाहेर पडलं आहे म्हणून. त्यामुळे खरं खरं सांग, आकाश कुठे आहे? तेव्हा भूमी म्हणते, खरं सांगते बाईसाहेब, आकाश घरामध्येच आहे, तो कुठेही गेलेला नाही आहे. असं ऐकल्यानंतर रागिणी म्हणते, जा गं पौर्णिमा जा, अख्ख्या घराची झडती घे जा. हिचा नवरा आकाश घरामध्ये आहे का ते बघ जा. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो आकाश कुठेही गेलेला नाही आहे, आकाश तर घरामध्येच आहे ना, बघा हवं तर तुम्ही चेक करा. तर अशा रीतीने पौर्णिमा आणि रागिणी या दोघींना भूमीने पुन्हा एकदा तोंडावरती पाडलेलं असतं आणि इथे घरामध्ये आकाश आलेला असतो.